सर, आपलं आयुष्य हे समस्यांनी भरलेलं असतं आणि त्यातून आपल्याला मार्ग मिळावा म्हणून आपण आईच्या चरणी हा जागर करतो. मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की कोल्हापुरात घराघरात हा जागर कसा साजरा केला जातो? प्रत्येक घरातलं नवरात्र हे त्या घरातल्या कुलदैवत आणि त्यांच्या कुळाचाराप्रमाणे संपन्न होत असतं. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई या नगरीची या क्षेत्राची देवता असली तरी प्रत्येक घराचं कुलदैवत वेगवेगळं असतं. त्यामुळं ज्या ज्या घराण्यांमध्ये तुळजाभवानी कुलस्वामिनी आहे त्या त्या घराण्यांमध्ये भवानीचा चौक मांडला जातो. ज्या ज्या ठिकाणी भवानी शिवाय इतर कुलदैवत आहेत त्या त्या ठिकाणी जागराचा सोहळा म्हणून अनेक ठिकाणी अनेक घरांमध्ये देवीला स्नान घालून पुन्हा एकदा विड्याच्या पानावरती म्हणजे प्रतिपदेच्या दिवशी देव विड्याच्या पानावरती बसवले जातात घराघरात. त्यांना उठवून पुन्हा एकदा पंचामृताचं स्नान घालून नव्या पानांवरती बसवलं जातं. आणि या काळात विशेष म्हणजे कोल्हापुरात देवांवरती कडाकण्यांची माळ बांधली जाते. कडाकणी अर्थात रवा, मैदा आणि पिठी साखर यांचा एक सुंदर अशी लाटलेली गोड पुरी आपण म्हणूयात, पण त्याला पुरीचा आकार नसतो कारण त्याच्या कडेला अगदी बारीक दात्र्यांचं चक्र असल्याप्रमाणे असतं. तर अशा या कडाकड्या म्हणजे अगदी कडकडीत तळल्या जातात, पण त्या कडाकड्या या पंचमी षष्टीपासूनच ठिकठिकाणच्या देवतांना अर्पण केल्या जातात आणि अष्टमीच्या रात्री त्यांचा फुलवरा करून देवीच्या घटावरती त्याची माळ बांधली जाते. काही ठिकाणी गोंधळाची पद्धत आहे, त्या ठिकाणी गोंधळी गोंधळ घालतात, संबळ वाजवतात, आरती करतात. आपापल्या परीनं या आदिशक्तीचा त्याचबरोबर बाकीच्या कुलदैवतांचा जागर सुद्धा प्रत्येक घरामध्ये संपन्न होत असतो. काही घराण्यांमध्ये बलिदानाची पद्धत आहे, तर त्या दृष्टी अष्टमीच्या दिवशी गोंधळ घालून त्या ठिकाणी बलिदानही उत्तरात्री करण्याचा प्रघात आपल्याला बघायला मिळतो. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.